तर आता दुसरं देखील थालीपीठ या ठिकाणी तयार आहे, खरपूस असं भाजून। सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी एक सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये आणि आमच्या कोकणस्थ ब्राह्मण पद्धतीचा एक पदार्थ करून दाखवणार आहे, तो म्हणजे ताकातलं थालीपीठ। अगदी कमी साहित्य आहे। सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया आणि नंतर कृती पाहूया। सर्वप्रथम या ठिकाणी बघा, तुमच्याकडे तांदूळाचं पीठ असेल तर ते घेतलं तरी चालेल, परंतु मी जी भाकरी करते ना ती ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदूळ अशी मिक्स पिठाची भाकरी करते। म्हणजे माझं असं माप आहे की 3 किलो तांदूळ असतील तर अर्धा किलो मी ज्वारी, बाजरी आणि नाचणी घालते। आता तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे। तुम्ही तांदूळाचं पीठ नुसतं सुद्धा वापरू शकता। त्यानंतर या ठिकाणी बघा, मी ताक घेतलं आहे। आता हे पीठ जे आहे माझ्या 3 मुठी आहेत, म्हणजे 3 थालीपीठं होतील ह्याची छोटी छोटी। तर ह्या ठिकाणी मी 1-1.5 वाटी ताक आपल्याला लागेल, मी अंदाजे घेतलं आहे म्हणजे। त्यानंतर इथे बघा लाल तिखट आहे। त्यानंतर जिरं आपल्याला या ठिकाणी जास्त लागणार आहे, आणि हळद आणि चवीपुरतं मीठ, म्हणजे एक 4-5 साहित्यामध्ये होणारा हा स्वादिष्ट असा प्रकार आहे। तर सर्वप्रथम आपण या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। त्यानंतर बघा, चमचा अगदी छोटा आहे, आपण लाल तिखट घालून घेऊया। 1-1.5 चमचा लाल तिखट घातलं आहे मी, अगदीच तिखट पण करायचं नाही। अर्धा चमचा हळद ह्याच चमच्याने, आणि मी जिरं मात्र आता जास्त घालणार आहे, कारण हे दाताखाली येतं मग छान लागतं। आता आपण ताक घालतोय त्यामुळे ह्याच्यामध्ये कांदा नाही घालायचा। आता हळद, तिखट, जिरं घालून झालं आहे, मीठ घालून झालं आहे। आपण आता ह्या ताकामध्ये हे पीठ भिजवूया। आता भिजवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, कारण एका हातामध्ये मी मोबाईल धरला आहे, मोबाईलचा कॅमेरा, आणि एका हाताने पीठ भिजवते। आता हे भिजवल्यानंतर दाखवते कशा पद्धतीने आपल्याला भिजवायचं आहे। आता पहा, हे पीठ भिजवून झालं आहे। आपण भाकरीचं जे पीठ मळतो ना, भाकरीचं पीठ, त्यापेक्षा अगदी सैल असं पीठ हे मळायचं, जेणेकरून थालीपीठं चांगली थापली गेली पाहिजेत। म्हणजे मऊसर असं पीठ मळायचं, भाकरी इतकं पण घट्ट नाही, मऊसर पीठ मळायचं। आता हे पीठ जे आहे ते तुम्ही केळीच्या पानावरती थालीपीठंही थापू शकता किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवर थापू शकता, थापता येईल अशा पद्धतीने। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, एवढं पातळ भिजवायचं। आता हे पहा, थालीपीठाचं पीठ आपलं भिजवून झालेलं आहे। याची 3 थालीपीठं होतील, बरोबर 3 मुठी मी घेतलं आहे, त्यामुळे 3 थालीपीठं होतील। चला मग आता थालीपीठ थापून दाखवते। पहा, मी तवा तापायला ठेवला आहे, हा भाकरीचा तवा आहे, आणि इथे प्लॅस्टिकची पिशवी धुवून पुसून घेतलेली आहे। याच्यावरती मी तेल घालणार आहे, तेल चांगलं पसरवून घेणार आहे आणि थालीपीठं लावणार आहे। बरं, इथे आमच्या शेजारी मार्बलचं दुकान आहे, त्या दुकानाचा जेव्हा कडापे कट करतात तो आवाज येतो। आता तव्यावर मी तेल घालून घेतलं आहे, आणि हे बघा, थालीपीठाचा एक गोळा मी थालीपीठ लावायला घेतलेला आहे। पातळ असं थालीपीठ लावून घ्यायचं। हे बघा, आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे। काही जण रुमालावर थालीपीठ थापतात, पण मला ते आवडत नाही, पुन्हा तो रियूज करायला मला रुमाल आवडत नाही, त्यामुळे मी प्लॅस्टिकच्या पिशवीवर किंवा केळीच्या पानावर थापून घेते। आता ह्या थालीपीठाला आपण 5 भोकं पाडून घेऊया। अशा पद्धतीने 5 भोकं पाडलेत, अगदीही पातळ नाही असं। मी हे बघा, असं थालीपीठ या ठिकाणी थापून घेतलेलं आहे। आता हे थापून घेतलेलं थालीपीठ मी तव्यामध्ये घेतलंय, तव्यामध्ये पसरवून घेतलंय। आता ह्या भोकामध्ये तेल टाकायचं, आणि हे छान खरपूस झाकण ठेवून खरपूस असं भाजून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने। आणि बाजूने देखील तेल सोडायचं, जास्त पण तेल वापरायचं नाही। आणि आता झाकण ठेवूया आणि हे चांगलं असं वाफून घेऊया, तोपर्यंत दुसरं थालीपीठ लावून घेऊया इथे। आता 2 मिनिटांनंतर मी हे झाकण काढलंय, बघा चांगली वाफ आलेली आहे। आता आपण हे चांगलं उलटून घेऊया।
आणि आता थोडंसं लागलं तेल तर सोडायचं, नाहीतर मग आहे त्या तेलामध्ये आपण ते चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं. तूप घातलं ना तरी पण चालेल, अगदी पौष्टिक होईल हे थालीपीठ, खूप छान लागतं. आणि मी ह्याच तव्यावरती थालीपीठं करते, भाकरीच्या तव्यावरती. अशा पद्धतीने मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं. आता भाजल्यानंतर तुम्हाला दाखवते. बघा, एक बाजूने छान असं भाजलेलं आहे थालीपीठ आपलं. अशाच पद्धतीने व्यवस्थित अशा कडा चांगल्या भाजून घेऊयात. सगळ्या बाजूने चांगलं असं खरपूस भाजलं पाहिजे. आणि हे पौष्टिक आहे, झटपट होणारं आहे आणि साहित्य देखील कमी वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे पहिलं थालीपीठ आहे ते झालंय. तोपर्यंत हे बघा, इथे दुसरं देखील तयार आहे थापून. आता पहिलं जे आहे ते आपण काढून घेऊया. मी गॅस बारीक करते आणि दुसरं थोडंसं तेल घालायचं तव्यावरती आणि दुसरं थालीपीठ थापून घ्यायचं. दुसरं देखील थालीपीठ या ठिकाणी झालेलं आहे. तर तेल घालते मी. कमी तेलामध्ये सुद्धा हे होऊ शकतं, खूप घातलं तर अतिउत्तम. आता झाकण ठेवूया आणि मगासारखंच खरपूस असं थालीपीठ आपलं भाजून घेऊया. 2 मिनटं झालेत, मी झाकण काढते. बघा, चांगली वाफ आली आहे थालीपीठाला. थोडं बाजूने तेल सोडते थालीपीठाला आणि हे तेलामध्येच खरपूस असं भाजून घेते. त्याच पद्धतीने इथे तिसरं देखील थालीपीठ थापून तयार आहे. अशा प्रकारे हे ताकातलं थालीपीठ या ठिकाणी तयार आहे. आता मी ह्याचे जरा त्रिकोण केलेत म्हणून सजावटीसाठी केलंय. तर असं थालीपीठ तुम्ही नक्की करून पहा, मुलांना देखील तुमच्या खूप आवडेल, मुलांना पण आणि मोठ्यांना पण. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद. महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे थालीपीठ आहे हे तुम्ही असंच खाऊ शकता. सोबत दही, सॉस म्हणा, लोणचं म्हणा, ह्याची काहीच गरज नाही.